यानंतर एक ब्रेकिंग बातमी पाहणार आहोत। मुंबईच्या समुद्रामध्ये डॉल्फिन्स आढळलेले आहेत। वांद्रे ते दादर दरम्यानच्या समुद्रामध्ये हे डॉल्फिन्स आढळलेले आहेत। मुंबईच्या समुद्रामध्ये सर्वाधिक प्रदूषित मुंबईचा समुद्र समजला जातो आणि या प्रदूषित समुद्रातही स्वच्छ पाण्यात वावरणारे डॉल्फिन्स आढळल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जातंय। यापूर्वीही महालक्ष्मी वरळी परिसरामध्ये डॉल्फिन्सचं दर्शन झालेलं होतं आणि आता वांद्रे ते दादर दरम्यान डॉल्फिनचं दर्शन झालेलं। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी उदय जाधव आपल्या सोबत आहेत। उदय, संदीप, एक मुंबईकरांसाठी सुखद धक्का आपण म्हणू शकतो, कारण ज्या प्रकारे डॉल्फिन्स झुंडीच्या झुंडीने येत आहेत, म्हणजे 3-3, 6-6च्या गटागटाने डॉल्फिन्स आढळत आहेत, ते पाहून जीवशास्त्र देखील त्यांना सुखद धक्का मिळालेला आहे। ते देखील आनंदित झालेले, कारण मुंबईच्या आजूबाजूला समुद्र किनारा आहे हा सर्वाधिक प्रदूषित असल्याचं नेहमीच आपण आढळून आलेलं आहे। नेहमीच आपण पाहतो की हे पाणी जे आहे ते जलचर प्राण्यांसाठी उपयुक्त नाही आहे, इथे त्यांना राहण्यासाठी। मात्र डॉल्फिन ज्या प्रकारे इथे येऊ लागलेले आहेत, त्यामुळे मुंबईचा जो समुद्र आहे तो कात टाकतोय का असा प्रश्न देखील पुन्हा एकदा निर्माण झालेला आहे। कारण एक सुखद धक्का आहे, कारण याआधी गेटवे ऑफ इंडिया असेल, उरण परिसर असेल किंवा त्या आजूबाजूचा परिसर असेल, राजभवनचा परिसर, इथे डॉल्फिनचे ते सापडले होते पोहताना। त्याचबरोबर आता मुंबई जवळचा वांद्रे किल्ला आहे आणि सी लिंक आहे आपला ब्रिज, त्याच्या आजूबाजूला मोठ्या प्रमाणात डॉल्फिन जे ते आढळून येत आहेत। दररोज संध्याकाळी हे डॉल्फिन जे ते आढळून येत आहेत। त्यामुळे जीवशास्त्र अभ्यासक देखील ते अशा प्रकारे म्हणतात की जर का पाणी उपयुक्त असेल, पाणी जर शुद्ध असेल, तरच अशा प्रकारे डॉल्फिन जे ते आपल्याकडे येतात आणि अशा प्रकारे डॉल्फिन जे ते एक प्रकारे विहारताना आपल्याला इथे पाहू शकतात। ते मोठ्या झुंडीने इथे आलेले आहेत आणि दररोज मोठ्या संख्येने इथे आढळून येत आहेत मुंबई जवळच्या समुद्र किनाऱ्यावरती। अगदी उदय, धन्यवाद तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर शेतकऱ्यांच्या आंदोलनासंदर्भातली एक महत्त्वाची ब्रेकिंग आहे। बैठक जी शेतकऱ्यांची सुरू होती उद्योग मंत्र्यांसोबत ती आता संपलेली आहे। टप्पा 2 मधील सलग सर्वे हरकती असलेलं क्षेत्र जे आहे ते वगळणार असल्याची माहिती मिळते आहे। आता जी सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, प्रकल्प बाधितांना पर्यायी जागा देणार असल्याचं सुद्धा उद्योग मंत्र्यांनी स्पष्ट केलेलं आहे। अधिक माहिती घेऊयात, प्रफुल्ल साळुंखे आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रफुल्ल, बैठकीमध्ये नेमकं काय झालं? संदीप, आज सातारा जिल्ह्यातल्या एमआयडीसीची जे 7 गावांचा प्रश्न होता त्या संदर्भात शेतकऱ्यांची जी बैठक आहे ती बैठक सुभाष देसाई यांच्या अध्यक्षतेखाली झाली आणि त्यामध्ये टप्पा 2 मधील जे सलग सर्वे आहेत, ज्यामध्ये हरकत असलेले क्षेत्र आहेत ते वगळण्यात येणार असल्याची जी प्राथमिक माहिती या ठिकाणी मिळते आणि जिथे एमआयडीसी सलग एमआयडीसी करण्यासंदर्भातला प्रस्ताव आहे त्यामध्ये जर कोणा शेतकऱ्यांच्या जागा येणार असतील तर त्यांना पर्यायी जागा देता येते का, तो देखील एक विषय जो आहे तो या ठिकाणी घेतला आहे। आणि ज्या लोकांचे पैसे या ठिकाणी घेण्यात आलेले आहेत त्यांच्या जमिनी ताब्यात घेऊन प्रकल्प बाधितांना त्या देता येतील का या संदर्भातला देखील निर्णयावर या ठिकाणी चर्चा झाली आणि आता थोड्याच वेळात संपूर्ण बैठक आता थोड्या वेळापूर्वी संपलेली आहे आणि त्या शेतकऱ्यांचं समाधान झाल्याचं एक जे समाधान आहे ते होताना या ठिकाणी दिसतंय। अगदी धन्यवाद प्रफुल्ल, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। यानंतर एक ब्रेकिंग बातमी बघणार आहोत। बीजी कोळसे पाटील यांना भाषणाची परवानगी नाकारलेली आहे। फर्ग्युसन कॉलेजच्या व्याख्यानमालेमध्ये त्यांना आमंत्रण देण्यात आलेलं होतं, मात्र 11 वाजता त्यांचं भाषण होणार होतं, पण भाषणापूर्वीच परवानगी नाकारली आहे। आधी निमंत्रण दिलं मग परवानगी का नाकारली असा सवाल उपस्थित केला जातोय। आता सगळ्यात महत्त्वाची बातमी आहे, बीजी कोळसे पाटील यांना भाषणाची परवानगी नाकारली आहे। फर्ग्युसनच्या व्याख्यानमालेमध्ये त्यांना आमंत्रित करण्यात आलेलं होतं। सकाळी 11 वाजता बीजी कोळसे पाटील यांचं भाषण होतं, मात्र त्यापूर्वीच पोलिसांनी भाषणाची परवानगी नाकारली आहे। आधी आमंत्रण दिलं मग परवानगी का नाकारली असा सवाल आता उपस्थित केला जातोय। संविधान प्रेमी जैसा हो, बोल नहीं चिंगारी है ये भारत की नारी है, बोल नहीं चिंगारी है ये भारत की नारी है। भारत माता की, भारत माता की। अधिक माहिती घेऊयात, आपले प्रतिनिधी थेट पुण्यावरून आपल्या सोबत आहेत वैभव सोनवणे। वैभव, आपण बघतोय बीजी कोळसे पाटील यांना भाषणाची परवानगी नाकारली, पोलिसांकडून काय कारण देण्यात येत आहे? संदीप, मी दुरुस्ती करतो थोडीशी। भाषणाची परवानगी ही पोलिसांनी नाकारलेली नाहीये। फर्ग्युसन महाविद्यालयाच्या एम्फी थिएटरमध्ये आज 12 ते 3 या वेळेमध्ये बीजी कोळसे पाटील यांचं 1948 पासूनची राज्यघटना ते 2018 या विषयावरती त्यांचं व्याख्यान ते विद्यार्थ्यांनी आयोजित केलेलं होतं। सुरुवातीला या व्याख्यानासाठी जे परदेशी नावाचे प्राचार्य आहेत फर्ग्युसनचे, त्यांच्या हस्ताक्षरामध्ये सही असलेली
पत्र जी आहेत ती निमंत्रण म्हणून BG कोळसे पाटील यांना देण्यात आलेली होती. आणि आज अचानक भाषणाच्या पूर्वी सकाळी जे आयोजक विद्यार्थी आहेत त्यांना बोलवून फर्ग्युसनच्या व्यवस्थापनानं हे भाषण घेता येणार नाही असं कळवलं होतं. या विद्यार्थ्यांमध्ये आणि प्राचार्यांमध्ये सुद्धा व्यवस्थापनाच्या सदस्यांमध्ये सुद्धा वाद झालेले होते. या सगळ्यानंतर जेव्हा ही गोष्ट BG कोळसे पाटील यांना कळाली तेव्हा त्यांनी ठाम भूमिका घेतली की आपण तिथे जाऊन भाषण करणारच. BG कोळसे पाटील यांनी काही वेळापूर्वी फर्ग्युसन कॉलेजच्या आवारामध्ये भाषण करायला सुरुवात केली आणि त्याच वेळी अभाविपचे जे कार्यकर्ते ते तिथे आले आणि त्यांनी जोरदार घोषणाबाजी जी आहे ती BG कोळसे पाटील यांच्या विरोधामध्ये सुरू केली. दरम्यानच्या काळामध्ये पोलीस बंदोबस्त जो आहे तो तिथे लावण्यात आलेला होता. मात्र घोषणाबाजी जी आहे ती दोन्ही बाजूंनी होताना पाहायला मिळते. आता अगदी धन्यवाद वैभव, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. पशुसंवर्धन आणि दुग्धविकास मंत्री महादेव जानकर यांचं आणखी एक वेगळं रूप लोकांना बघायला मिळाले. कराड तालुक्यातल्या मलकापूर नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रचारासाठी महादेव जानकर गेले होते. पदयात्रा झाल्यानंतर बिरोबा मंदिरात दर्शनाला गेले. त्यानंतर उत्साही कार्यकर्त्यांनी जानकर आणि विठ्ठल रुक्मिणी देवस्थान समितीचे अध्यक्ष डॉक्टर अतुल भोसले यांच्या गळ्यात ढोल अडकवला. मग काय, जानकर ढोल वाजवता वाजवता चक्क त्या तालावर नाचूही लागले. जानकरांचं हे रूप मलकापूरकरांसाठी नवं होतं. मंत्री महोदयांचा हा पवित्रा बघून कार्यकर्त्यांनीही नाचायला सुरुवात केली. मलकापूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिराचे अवास्तव बांधकाम, विजेच्या वायर्सचं जाळं, छतावरील स्लॅब आणि वातानुकूलित यंत्रणा यामुळे पंढरपूरच्या पुरातन विठ्ठल मंदिरावर प्रचंड ताण आलाय. ही वास्तू धोकादायक बनल्याचा अहवाल पुरातत्व खात्यानं दिलाय. या अहवालामुळे विठ्ठल भक्तांमध्ये एकच खळबळ उडाली आहे. डेव्हलपमेंट काय आहे मंदिराच्या बाजूला जो असायला पाहिजे, काय नसायला पाहिजे ते आम्ही सगळं घेतो. कुठल्या फेजला, पहिला फेज, दुसरा फेज, तिसरा फेज, काय काय प्रायोरिटी जशी तुमची आहे ती ठरलेली आहे त्याप्रमाणे फ्रीजिंग करू आहे. ते कामं सुरुवातीला करता येईल.